हिंदू धर्मात अधिक महिना हा अत्यंत पवित्र आध्यात्मिक महिना मानला जातो. खगोलशास्त्रीय दृष्टिकोनातून सूर्य आणि चंद्र वर्षाचा मेळ घालणारा हा महिना धार्मिकदृष्ट्या अत्यंत श्रेष्ठ मानला जातो. हा 33 महिन्यांनी येतो. प्रत्येक 3 वर्षामध्ये हा अधिक महिना येत असतो. या काळामध्ये बऱ्याच अशा गोष्टी असतात की ज्या आपण आवर्जून केल्या पाहिजे आणि काही गोष्टी अशा सुद्धा असतात की त्या आपण या महिन्यात या मासामध्ये आपण असे काय करावे जेणेकरून याचं आपल्याला अधिक पुण्य मिळेल हे आपण आजच्या ब्लॉगमध्ये जाणून घेणार आहोत. आणि त्यासोबतच मी माझ्या रिकाम्या वेळामध्ये आणखीन एका वस्तूला छान असा कलर केलेला आहे आणि ती वस्तू नव्याने उपयोगात आणलेली आहे. ती कोणती हे सुद्धा मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे. पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघता येतील. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात आधी दिवसाची सुरुवात ही छान अशा सुंदर पूजेने माझी होत असते. पण त्याआधी मी उंबरठ्यावरती हळदीचं लेपनसुद्धा करते. हळदीचं लेपन उंबरठ्यावरती करून झालं होतं आणि त्यानंतर मग मी देवपूजेला सुरुवात केली. तर देवपूजा करताना सगळ्या देवांना स्नान घालून देवघरामध्ये ठेवून घेते आणि फक्त श्रीयंत्र आणि कुबेर यंत्र जे आहे तर त्यांना फक्त रोज धूप आणि दीप दाखवते. सध्या चालू असलेल्या या अधिक मासाला नामस्मरण, दानधर्म आणि सात्विक आचरणाला विशेष महत्त्व आहे. अधिक मासामध्ये जावयाला, गाईला धोंडे खाऊ घातले जातात. त्यामुळे या महिन्याला धोंड्याचा महिना असे सुद्धा म्हटले जाते. सोबतच अधिक मासाला मलमास किंवा पुरुषोत्तम मास असेही म्हटले जाते. हा काळ धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून फार महत्त्वाचा मानला जातो. या महिन्यात विवाह, गृहप्रवेश असेल, बारसे असेल किंवा मुंज असेल तर यांसारखे मंगल कार्य या महिन्यामध्ये केले जात नाही. पण या व्यतिरिक्त पूजापाठ, व्रतवैकल्य, जप, तप आणि दानधर्म, त्यासोबतच गंगा स्नानाला विशेष महत्त्व आहे. म्हटले जाते की या महिन्यामध्ये केलेले पूजापाठ, व्रतवैकल्य, जप, दानधर्मामुळे भगवान विष्णूंची विशेष कृपादृष्टी आपल्यावरती राहते आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो अशी मान्यता आहे. शक्य होईल तितकं या महिन्यामध्ये आपण मंत्रस्तोत्रांचे पठण करायचे आहे, दानधर्म करायचा आहे किंवा व्रतवैकल्य आपण करायचं आहे, पूजापाठ करायचा आहे. आपल्याला जेवढं शक्य होईल आपल्याकडे जे असेल त्यानुसार आपण एखाद्या गरजू व्यक्तीला एखादी वस्तू दान करायची आहे. मग ती साधी पाण्याची बॉटल जरी असली तरी देखील आपण ती एखाद्या गरजू व्यक्तीला दान करायची आहे किंवा शॉल असेल, पिण्याच्या वस्तू असतील तर ते आपण एखाद्या गरजू व्यक्तीला दान करायचं आहे. सोबतच 33 दिवेसुद्धा मंदिरामध्ये दान केले जातात. 33 दिव्यांना खूप जास्त महत्त्व आहे. त्यामुळे या महिन्यामध्ये आपण कधीही किंवा शक्य झालं तर एकादशीला किंवा पौर्णिमेला तर आवर्जून 33 दिव्यांचे दान या अधिक मासामध्ये आपण मंदिरामध्ये करायचे आहे. यासोबतच कुठल्याही 33 गोड पदार्थांचा आपण एखाद्या व्यक्तीला दान करायचं आहे. त्याच्यामध्ये विशेषतः अनारसे आणि बत्ताशे यांचा समावेश होतो. आता जावयाला सुद्धा 33 धोंडे दिले जातात. गाईला 33 धोंडे खाऊ घातले जातात. त्याचप्रमाणे अनारसे आणि बत्ताशांना सुद्धा तेवढंच महत्त्व आहे. तर अनारसेसुद्धा आपण एखाद्या ब्राह्मणाला किंवा एखाद्या व्यक्तीला दान करू शकतो. तुम्ही एखादी सवाष्ण घरी बोलवू शकता पौर्णिमेला किंवा मग शुक्रवारी किंवा मंगळवारी आपल्या देवीचा जो वार असेल किंवा या महिन्यामध्ये कधीही आपण एखादी स्त्री घरी जेवू घालू शकता किंवा तुम्ही साधं एखादं फळ जरी त्यांना दिलं तरीसुद्धा चालेल आणि हळदी कुंकू आपण त्यांना लावायचं आहे. त्यानंतर पिसाने त्यांची ओटी भरायची आहे किंवा शक्य झाल्यास साडीने, आणि नसेल शक्य तर साध्या पिसाने जरी आपण त्यांची ओटी भरली तरी देखील चालतं. ओटीमध्ये आपण तांदूळ, वाटी आणि इतर साहित्य, बांगड्या असतील किंवा आणखीन काही शृंगाराचं सामान असेल ते सुद्धा तुम्ही ओटीमध्ये भरू शकता. आणि तुम्ही जर एखाद्या स्त्रीला, सवाष्ण स्त्रीला जर जेवू घालणं शक्य होत नसेल तर तुम्ही एखादं फळ जरी त्यांच्या ओटीत दिलं तरी देखील चालतं. तर अशा अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण एखादी सवाष्ण किंवा एखाद्या जोडप्याला जरी जेवू घातलं तरी देखील चालतं. तर आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं आपण या महिन्यामध्ये पुण्य करायचं आहे. तर आता सगळी देवपूजा माझी झाली होती आणि त्यानंतर मग मी सगळ्या घरामध्ये धूप दीप दाखवून घेतला. आता सध्या अधिक मास आहे त्यामुळे सत्यनारायणाची सुद्धा पूजा आपल्याला करायची असते. तर तीसुद्धा तुम्ही 5 दिवसांसाठी किंवा 9 दिवसांसाठी किंवा 7 दिवसांसाठी किंवा तुम्हाला शक्य असेल तर 11, 21
यापेक्षाही जास्त दिवसांसाठी तुम्ही सत्यनारायण पूजेची मांडणी करू शकता. आता ती कशी करायची ह्याचासुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तो एकदा नक्की चेक करा. आणि त्यासोबतच याविषयीचा एक वेगळा व्हिडिओसुद्धा मी बनवलेला आहे, तर तो सुद्धा नक्की चेक करा. तर देवपूजा झाली आणि त्यानंतर बराच वेळ आज होता. सगळे रोजची नित्यसेवा जी आहे तीसुद्धा झाली होती आणि दुपारी थोडा वेळ होता. मुलांना आता सध्या सुट्ट्या आहेत, त्यामुळे मग निवांत वेळ आहे. म्हणून मग ही एक छोटीशी मातीची उरली माझ्याकडे आहे, तर ती मी कलर करायला घेतली. तर आता ही ज्यावेळेस आपण नवरात्र आपल्याकडे बसतं, तर नवरात्रीमध्ये जी आपण छोटी उरली घेतो खाली, तर ती ही उरली आहे आणि ही वर्षभर अशीच असते. त्यामुळे म्हटलं आता चला तशी ठेवल्यापेक्षा याला छान कलर करूया. तर ह्याला जो कलर मी करणार होते तर तो विटकरी कलरच देणार होते, कारण याच्यामध्ये हाच कलर खूप छान दिसतो आणि त्याच्यावरती व्हाईट कलरनी जर एखादं नक्षीकाम केलं तर आणखीनच छान दिसते. किंवा तुम्ही पिवळ्या कलरनी सुद्धा करू शकता, पण मला या चॉकलेटी कलरवरती व्हाईट कलरच खूप छान दिसतो, त्यामुळे मग मी ह्याच कलरचं कॉम्बिनेशन करते. तर जसा आपण दह्यासाठी मटका वगैरे घेतो किंवा जे सिरॅमिकचे बाऊल येतात, तर त्याच्यावरती सुद्धा बघा विटकरी कलरवरतीच व्हाईट कलरनी छान असं नक्षीकाम केलेलं असतं आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने हे सगळं कलर वगैरे केलेलं असतो, पण ते दिसायला खूप छान दिसतं, कारण या दोन्ही कलरचं कॉम्बिनेशन एकच नंबर दिसून येतं. त्यामुळे मग म्हटलं चला आता आपण या उरलीला हाच कलर देऊया. आणि तसंही लाल कलरमध्येच ही उरली जी आहे तर ती होती, त्यामुळे मग कलरसुद्धा करायला खूप सोपं पडणार होतं, कारण दुसरा कलर द्यायचा म्हटला की परत तो कलर झाकण्यासाठी त्याच्यावरती 2-3 लेअर तरी द्याव्याच लागतात. पण आता याचा कलरच असा सेम असल्यामुळे मला अगदी 2 लेअरमध्ये ह्या उरलेला कलर करता आला आणि लगेचसुद्धा झाला. तर जवळपास एक 7-8 इंचाची ही उरली असेल आणि हे नवरात्रीमध्ये मी वापरते. तर म्हटलं आता अशीच ठेवण्यापेक्षा हिला छान असा कलर करूया. तर याआधीसुद्धा ही उरली जी आहे तर ती मी टी व्हीच्या बाजूला, म्हणजे एकदा विठ्ठल रुक्मिणींचं छान असं डेकोरेशन मी केलं होतं, तर त्यासाठी मी ती ठेवली होती. पण मुलं काय करतात, नेहमी जवळ जाऊन त्याच्या काहीतरी हात लावतील किंवा मग कधीतरी तिथून उचलतील किंवा झाडाला तरी धक्का लावतील. त्यामुळे मग ते सगळं मी तिथून काढून घेतलं आणि परत टी व्हीच्या बाजूलाच एक छोटंसं काचेचं कपाट आहे, तर त्याच्यामध्ये मी ठेवलं. ह्या उरलेला कलर करायचं अगदी सोपं होतं आणि त्याच्यावरती व्हाईट कलरनी सुद्धा थोडंफार नक्षीकाम करायचं, तर ते सुद्धा लवकर होणार होतं. मग हे मी जरा निवांतच कलर करायला घेतलं, कारण आता सध्या अधिक महिना चालू आहे आणि बरेचसे मंत्र, स्तोत्र किंवा पोथ्यांचे वाचन आपण करतो, तर त्यामुळे मग ते करून मी नंतर हे दुपारच्या वेळामध्ये केलं. अशा काही वस्तूंना कलर करायला किंवा एखादी नवीन वस्तू बनवायला मला खूप आवडतं. त्यामुळे अशा सगळ्या वस्तू बनवताना किंवा एखादी वस्तू कलर करताना मला खूप आनंद होतो. आणि त्यांनासुद्धा काही कलर करायचं म्हटलं की ते आवडतंच, ते कधी नाही म्हणत नाही. त्यामुळे त्यांनासुद्धा मग काहीतरी कलर करायला मी देते आणि त्यांचासुद्धा तेवढा वेळ मग जातो. कारण सध्या सुट्टी आहे आणि सुट्टीमुळे त्यांना भरपूर वेळ असतो, तर एवढा सगळा वेळ कसा घालवायचा, मग तो आम्ही अशा प्रकारे घालवतो. कधीतरी एखादी वस्तू कलर करतो किंवा कधीतरी काही ड्रॉईंग काढतो आणि मग ते मुलांना कलर करायला देतो, जेणेकरून मग त्यांचा वेळ जो आहे तर तो जातो. तर उरलीची जी मधली बाजू आहे तर ती छानपैकी मी कलर करून घेतली आणि त्यानंतर जी मागची साईड आहे तर त्यालासुद्धा मग कलर करायला घेतला. तर मागच्या बाजूला अगदी थोडा पातळ लेअरमध्ये मी याला कलर केला, कारण तसंही आपण खालच्या बाजूने एवढं जास्त काही दिसत नाही, त्यामुळे मग मी थोडाच कलर घेतला. आणि करताना बघा मनू अशी आजूबाजूला येते आणि फिरते, तर तिच्या पायाने सुद्धा 2 वेळा कलर सांडला आणि त्यानंतर मग मी परत कलर भरला आणि परत ते सगळं कलर करायला घेतलं. आता खाली जो सांडलेला कलर आहे तर तो काही लगेच निघत नाही, त्याला थोडंफार घासून घ्यावं लागतं. म्हणून मग मी नेहमी असे जर कलर करायचे असतील तर त्याच्या खाली पेपर घेते, पण नेमक्या वेळेस मी कलर घ्यायला विसरले आणि नेमका याच वेळेस म्हणून कलर सांडला आणि माझ्याकडून सुद्धा थोडेफार कलर जे आहे तर ते खाली पडले. मधल्या साईडने आणि मागच्या साईडने सुद्धा कलर करून झाला होता. त्यानंतर बाजूची जी साईड आहे तर त्याला मध्ये थोडी लेअर आहे, त्यामुळे मग थोडा कलर जो आहे तो करणं कठीण गेला, पण मग मी त्याला लगेच 2-3 लेअरनी कलर जो आहे तर तो पूर्ण करून घेतला. आणि त्यानंतर आतली जी बाजू आहे तर आतल्या बाजूला असं व्हाईट कलरनी मला वेगळं काहीतरी करायचं होतं,
पण नेमकं जे आपल्याला करायचं असते वेळेवरती तेच आपल्याकडून होत नाही, दुसरीच कुठली तरी डिझाईन होते किंवा दुसराच कुठला तरी कलर एखाद्या वेळेस दिला जातो. तर तसंच झालं माझं यावेळेस. मला डिझाईन दुसरी करायची होती आणि करायला घेतलं तेव्हा वेगळीच डिझाईन माझ्याकडून मध्ये मला सर्कलच काढायचा होता, पण तो थोड्या वेगळ्या पद्धतीने त्याला कलर करायचं होतं आणि डिझाईनसुद्धा वेगळी घ्यायची होती. पण डिझाईन काढल्यानंतर मला असं लक्षात आलं की आता हेही वेगळं झालेलं आहे. पण त्यालासुद्धा मग मी घेऊन व्यवस्थित करून घेतलं. पण एवढी सगळी डिझाईन जी आहे ते काही फार चांगली आली नाही, कारण आता कडे जे कलर आहे ना तर ते माझी मुलगीसुद्धा वापरते आणि त्यामुळे ते बऱ्यापैकी सुकलेले आहेत, त्यामुळे ते कलर करायला थोडे जड जातात. पहिल्यासारखे ते जास्त पातळ नाही, त्यामुळे डिझाईन जी आहे ती थोडी जाड बारीक आलेली आहे. पण दुरून एवढं काही दिसत नाही, जवळून जर आपण बघितलं तर थोडेफार जाड बारीक ही डिझाईन जी आहे तर ती दिसते. तर हा सगळा फुलांचा आकार आहे आणि हा मला एकदा एका वेगळ्या पद्धतीने काढायचा होता, पण तो आता असा निघाला. पण म्हटलं मग आता जसा आला तसा काढून घेऊया. मग आजूबाजूला जसं सुचेल त्यानुसार मग मी सगळी डिझाईन जी आहे ती काढून घेतली. तर मग असं गोल आकारामध्ये मी ही फुलांची डिझाईन काढून घेतली आणि जी त्याला आर्ट आपण म्हणतो तर ते सुद्धा मला त्याच्यावरती काढायचं होतं. पण मग जास्तसुद्धा केलं असतं तर मग एकदम मोठी अशी डिझाईन ती दिसते आणि सिंपल आणि साध्या पद्धतीने केलं ना की ते खूप छान दिसतं. म्हणून मग मी असं साध्याच पद्धतीने सगळं केलं आणि वेळसुद्धा तेवढाच वाचला. तर मध्ये असं फूल काढून घेतलं, त्यांच्या मधात असे छोटे छोटे पानांचे आकार काढले आणि बाजूलासुद्धा थोडीफार डिझाईन काढायची होती, तर ती आता पुढे तुम्हाला दाखवतेच. तर या अधिक मासामध्ये आपल्याला विवाह, गृहप्रवेश, मुंज किंवा बारसे यासारखे कुठलेही शुभ कार्य जे आहे किंवा मंगल कार्य जे आहे तर ते केले जात नाही. पण श्रावण मासामध्ये भगवान विष्णूंची पूजा केल्याने, त्यांचे नामस्मरण केल्याने किंवा कुठल्याही प्रकारचे दानधर्म केल्याने, जपतप केल्याने आपल्याला अनंतपटीने त्याचं फळ मिळत असतं असं म्हटलं जातं. त्यामुळे जेवढं शक्य होईल तेवढं दानधर्म, जपतप, पूजापाठ आपण या महिन्यामध्ये करायचे आहे. त्यासोबतच गोमातेची सुद्धा सेवा आपल्याला करायची आहे. तिला तुम्ही चारा खाऊ घाला, पाणी द्या किंवा मग सगळ्यांना माहिती आहे की या महिन्यामध्ये आपण गाईला धोंडे खाऊ घालतो, तर ते 33 धोंडेसुद्धा तुम्ही गाईला खाऊ घालू शकता. त्यानंतर बारसच्या वेळेस म्हणजेच एकादशीचा दुसरा दिवस, तर त्या दिवशी तुम्ही गाईला धोंड्यासोबत पुरणाची पोळी किंवा जो काही नैवेद्य आपण बनवतो तो सुद्धा तुम्ही खाऊ घालू शकता. एवढंच नाही तर आणखीन तुम्हाला एखादा गोडाचा पदार्थ गाईला द्यायचा असेल किंवा कुठलाही पदार्थ तुम्हाला गाईला द्यायचा असेल तो तुम्ही देऊ शकता किंवा एखाद्या ब्राह्मणाला तुम्ही जेवू घालू शकता. तेच अनारसे आपण या ब्राह्मण जोडप्याला द्यायचं आहे किंवा ब्राह्मण जर तुम्हाला मिळत नसेल तर दुसरे कुठल्याही एखाद्या सवाष्ण स्त्रीला तुम्ही घरी बोलवायचं आहे, तिला जेवू घालायचं आहे, छान तिचा मानसन्मान करायचा. तिला घालणं जर तुम्हाला शक्य होत नसेल तर एखादं फळ द्यायचं आणि ओटी भरायची. ओटीमध्ये तुम्ही साडी देऊ शकता किंवा पीसही देऊ शकता. तर त्या महिलेला हळदी कुंकू लावायचा आहे, तिचा आशीर्वाद घ्यायचा. या सगळ्या गोष्टींसोबत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या महिन्यामध्ये आपल्याला कुलदेवीची ओटीसुद्धा भरायची असते. तर कुलदेवीची ओटी आपण पौर्णिमेला तर भरतोच, पण या अधिक मासामध्ये आपण कोणत्याही दिवशी कुलदेवीची ओटी जी आहे तर ती नक्की भरावी. शक्य झाल्यास आपल्या कुलदेवीला आपल्याला जायचं आहे आणि तिथे जाऊन देवीची ओटी भरायची आहे, तिचा मानसन्मान करायचा आहे. किंवा तुम्हाला तिथे जाणं शक्य होत नसेल तर घरच्या घरी देवीचा टाक असेल, फोटो असेल, मूर्ती असेल त्यांच्यासमोर तुम्ही देवीची ओटी भरायची आहे. ह्या गोष्टी अगदी छोट्या छोट्या आहे, पण हे केल्याने आपल्याला याचं कितीतरी पटीने जास्त पुण्य मिळतं. त्यामुळे या अधिक मासामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपण आवर्जून केल्याच पाहिजे. तर आता अधिक मास सुरू होऊन जवळपास 8-10 दिवस झालेले आहेत, त्यापेक्षाही जास्त दिवस झालेले असावे, पण पुढचे काही 10-15 दिवस बाकी आहेत. त्यामुळे या येणाऱ्या 10-15 दिवसांमध्ये आपण ह्या सगळ्या सेवा करायच्या आहे, सगळ्या गोष्टी आपण करायच्या आहेत. सोबतच सत्यनारायण पूजा जर तुम्ही आतापर्यंत केली नसेल तर सत्यनारायण पूजेची सुद्धा मांडणी करायची आहे. जर आता तुम्ही माझा व्हिडिओ लेट बघत असाल तर तुम्ही येणाऱ्या जेवढे दिवस अधिक मास संपायला बाकी असेल तर तेवढ्या दिवसांमध्ये सुद्धा तुम्ही सत्यनारायण पूजा जी आहे तर ती करू शकता. त्यासाठी कुठलाही दिवस बघण्याची गरज नाही. अधिक मासामध्ये आपण कोणत्याही दिवशी सत्यनारायण पूजेची मांडणी सुरू करू शकतो आणि अगदी तुम्ही 5 दिवस, 7 दिवस किंवा 9 दिवस जेवढे दिवस आपल्याला शक्य होईल तेवढे दिवस आपण या पूजेची मांडणी करू शकतो.
तर अशा प्रकारे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण या अधिक मासामध्ये केल्या पाहिजे. छान अशी उरली कलर करून माझी झाली होती. त्यानंतर आता हिचा उपयोगसुद्धा मला करायचा होता. तर बघा आता अशी ही उरली सगळी तयार झाली आहे आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी हिला कलर केलं आणि खूप छान दिसते. जास्त कलर केला नाही, अगदी जास्त जरी कलर केला असता चांगली उरली तर नक्कीच दिसली नसती. त्यामुळे मग मी अगदी साध्या सोप्या पद्धतीने याला कलर केलं. आणि त्यानंतर मग आता हा एक छोटा मनी प्लांट माझ्याकडे आहे, तर हा मी याच्यामध्ये ठेवणार आहे. तर हे छोटे मल्टी कलरमध्ये स्टोन आहे, तर हे आम्ही आधी फिश पॉट होता तर त्याच्यामध्ये मी ठेवायचे. आता फिश पॉट आम्ही काढून टाकला, त्यामुळे मग हे स्टोन असेच पडून होते आणि बऱ्यापैकी स्टोन आजूबाजूने जेवढी लेयर करता येईल ना तेवढी लेयर मी या स्टोनची केली. आणि त्यानंतर मध्यभागी याच्यामध्ये हा बांबू प्लांट जो आहे तर तो मी ठेवणार होते. आधी मला वाटलं की हा जो मनी प्लांट आहे तोच मी याच्यामध्ये ठेवते, पण नंतर बॉटलसुद्धा खाली पडायची भीती असते, त्यामुळे मग मी हा बांबू प्लांट जो आहे तर तो याच्यामध्ये ठेवायला घेतला, कारण तो ठेवल्यानंतर खरंच खूप छान दिसत होता. आणि अशा काही गोष्टी असतात की ज्या आपण विचार न करता कधीतरी केल्या ना की त्यासुद्धा खूप छान दिसतात. त्यामुळे अशा काहीतरी अधूनमधून गोष्टी मी करत असते. आणि घराचा प्रत्येक कोपरा सुंदर असावा, तो छान दिसावा असं प्रत्येक गृहिणीला वाटतं. माझासुद्धा हा छोटासा प्रयत्न असतो की माझंसुद्धा घर छान दिसावं, छान छान अशा वस्तू माझ्या घरामध्ये असाव्या. त्यासाठी हे माझे छोटे छोटे प्रयत्न चालू असतात. तर कसा वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग हे कमेंट करून मला नक्की सांगा. आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघता येतील. आणि हो, व्हिडिओला हाईपसुद्धा करा. चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.